सकाळी सगळ्यांचे नाश्ते झाले आणि भांडे वगैरे घासून घेतले. आता घरातली कामं राहिली होती. आई बाहेर कपडे धुवायला गेल्या, मी माझी कामं आवरत होते. तर टीव्हीच्या वरचं जे साहित्य आहे ते सगळं काढून मला तिथलं पुसून घ्यायचं होतं. तसं तर अधूनमधून पुसून घेतच असते, पण आठवड्यातून एकदा सगळं स्वच्छ केलं की मग छान वाटतं. मस्त अशी बुद्धांची मूर्ती घासून घेतली होती आणि एकदम पिवळी धमक निघली होती. परत सगळं आहे तसं ठेवून घेतलं. आठवड्यातून एकदा तरी डीप क्लिनिंग करावीशीच वाटते. नाही केले तर खूप मग डस्ट जमते आणि खराब वाटतं ते. तर सगळं तिथलं क्लीन करून घेतलं. त्यानंतर मग किचन वगैरे पुसून घेतलं. आणखीन मला फरशी पुसायची होती. आज केस धुतले होते तर सगळ्या घरभर नुसते केसच होते, कारण केस खूप गळत आहे. तर झाडू वगैरे मारून घेतला, फरशी पुसली. अर्णवला शाळेत सोडायला जायचं होतं. त्या अगोदर म्हटलं जेवढी कामं होतात तेवढी करून घ्यावी. आणि कामाचं कसं असतं, केलं तर होतं, नाही केलं तर काहीच होत नाही. आता व्हिडिओ बनवायचं म्हटलं, आता बनवते नंतर बनवते करत मग बनवणंच होत नाही. त्यामुळे म्हटलं काम करत करतच व्हिडिओ पण बनवून घेते. आणि काम करत करत व्हिडिओ बनवायचं म्हटलं की उशीर तर थोडाफार होतोच. तर असू दे, तर म्हटलं एखादं म्हणजे जेवढी कामं होतील तेवढी करता येईल. आल्यावरती बाकीची करते. अर्णवला शाळेत सोडून आल्यावर फरशी पुसून घेतली. इथे मी खिचडी करत होते, मस्त मुगाच्या डाळ शेंगदाणे टाकून अशी खिचडी केली. सोनाक्षी अगोदरच सांगून गेली, मम्मी मी याच्या अगोदर खिचडी बनवून ठेव, म्हणजे मी आल्याला गरम गरम खिचडी खाते. म्हटलं ठीक आहे. अर्णवचा टिफिन भरून दिला आणि माझा आवरस तोपर्यंत खिचडी पण झाली. मग सगळं आवरून घेतलं आणि अर्णवला शाळेत सोडून आले. तिकडून आल्यानंतर लगेचच घासलेले भांडे लावून घेतलं आणि पाणी भरायचं बाकी होतं, तर पाणी वगैरे भरून नंतर जेवण करून घेतलं सगळ्यांनी. असाच होता शॉर्ट व्हिडिओ.